तर मी विनंती करते सन्माननीय राजेंद्र पातोडे साहेबांना त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. परिवर्तन चळवळीच्या फुले शाहू आंबेडकरी विचारांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आज प्रतिष्ठानच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचा लोकशाही मार्गाने निवडून आलेला प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण सन्मान केला. हा घरचा सन्मान आहे, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. खरं तर राजकारण जे आहे हे आपल्या कितीही आवडीचं क्षेत्र असलं तरी आपल्या समाजासाठी ते टीकेचं मोठं क्षेत्र आहे. म्हणजे राजकीय क्षेत्रात असणाऱ्या व्यक्ती हे प्रामुख्याने बदमाश असतात. राजकारणात असलेल्या व्यक्ती हे प्रामुख्याने चांगल्या नसतात. या मानसिकतेतून आपण राजकारणाकडे पाहतो आणि त्यामुळे राजकारणाचा पोत बदलत नाही आणि राजकारणाचा दर्जाही बदलत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माबरोबर राजकारणसुद्धा आपल्याला दिलं आणि सांगितलं होतं की तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायचं असेल तर तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवावं लागेल की तुम्हाला शासनकर्ती जमात झालं पाहिजे. आणि ही शासनकर्ती जमात होण्याच्या दृष्टीने बाळासाहेब आंबेडकरांनी 42 वर्षापूर्वी जो संकल्प करून सुरुवात केली त्याचा एक पॅटर्न आम्ही अकोल्यात विकसित केला आणि तो राजकीय पॅटर्न अकोल्याचा हा जवळजवळ 6 मोठ्या विद्यापीठांमध्ये, जागतिक विद्यापीठांमध्ये संशोधनाचा विषय आणि बाळासाहेब आंबेडकरांनी अकोला पॅटर्नवर 6 संशोधनं झालेली आहेत. आणि मला असं वाटते की एक संशोधन जे आहे ते प्रतिष्ठानवर सुद्धा होणं गरजेचं आहे की समाजाच्या दानातून, समाजाच्या पैशातून बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली नुसती वास्तू उभारायची नाही, तर त्याला एक वैचारिक अधिष्ठान देऊन ती समाजाची ताकद कशी बनवता येईल, ती धार्मिक पातळीवर असेल, ती सामाजिक पातळीवर असेल, तिला आर्थिक पातळीवर असेल, ह्या सगळ्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रतिष्ठाननी जो आजवर उपक्रम राबवले, पुढे जे त्यांचा संकल्प आहे, हे खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्या समूहाची गरज आहे. की आज आपण पाहतो की खाजगीकरणाच्या नावाखाली शिक्षण बंद करण्याचा घाट सत्तेत असलेल्या राजकीय पक्षांनी घातलेला आहे. आणि बाबासाहेबांनी पहिलं वाक्य सांगितलं होतं, शिका. त्यानंतर आमच्या 2 पिढ्या आधीच्या माणसांनी बाबासाहेबांचं ते वाक्य घेतलं आणि आपल्या मुलांना शिकून आज आम्ही 2500 वर्षाचा टप्पा बाबासाहेबाच्या एका वाक्यावरती गाठला आणि आपला समूह जो गावाबाहेर राहत होता तो आता अशा अवस्थेत आहे की आम्ही सुद्धा या देशाची शासनकर्ती जमात झालेला आहोत. ते नुसतं राजकारणामध्ये नाही तर सर्व क्षेत्रामध्ये आपण आपला ठसा जो आहे तो उमटवलेला आहे. म्हणजे डॉक्टर साहेब बोलत असताना मला त्यांच्या कोटाचा काळा कलर जो आहे तो भगवा दिसत होता. कारण ज्या पद्धतीने ती धम्माची मांडणी आपल्या समोर करत होते, बाबासाहेब आंबेडकर धम्म आणि विज्ञान हे जोडून सांगताना मला भास होत होता की एखादा भंतेजी उभा राहून इथे धम्माचं निरूपण करतोय का. आणि हे जे काही मांडण्याची अद्भुत कला आहे ती फक्त शास्त्रज्ञांमध्येच असते आणि ते नुसते डॉक्टर नाही तर शास्त्रज्ञ असल्यामुळे ते अशा अभिनव पद्धतीने आपल्या पुढे धम्मा आणि बाबासाहेब मांडू शकलेले आहेत. आणि म्हणून मी त्यांचंही आभार व्यक्त करतो. खरं तर सरांबरोबर 15-16 वर्षापासून आम्ही काम करतो. म्हणजे पेशंट असला की जे गरजू पेशंट आहेत आणि अत्यंत दुरावस्था असलेल्या रुग्णांना मोफत उपचार करून घेतणं हे मी अनेक म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरही आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात डॉक्टर साहेबांकडनं ते काम करून घेतलं. आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की डॉक्टर हे नेहमी प्रॅक्टिस करतात. म्हणजे वकील आणि डॉक्टर यांच्याकडे कितीही डिग्र्या असल्या तर ते काही तज्ज्ञ म्हणून उपचार करत नसतात, तर त्यांची कायम प्रॅक्टिस असते. ते उपचार करता करता शिकतात आणि वकील जे आहेत ते प्रॅक्टिस न्यायालयामध्ये करता करता शिकतात. आणि हे एकमेव डॉक्टर आहेत की त्यांनी माणसाची DNA ह्यावरती संशोधन करून
आजाराचं मूळ कारण कुठे आहे ते शोधलं आणि प्रतिष्ठाननी सुद्धा आम्ही मागे का आहो, समाजामध्ये दुही का आहे आणि ही दुही दूर करायची असेल तर आपल्याला काय करण्याची गरज आहे हा DNA शोधला आणि म्हणून ते दोघं यशस्वी आहेत. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ज्याचा संदर्भ किंवा ज्याचा उल्लेख मी पहिल्यांदा केला की राजकारणाबद्दल आमची जी प्रचंड राजकीय व्यक्तींबद्दल किंवा राजकीय पक्षांबद्दल आम्ही जे इमेज बनवून ठेवलेली आहे ती इमेज खऱ्या अर्थानं बदलण्याची गरज आहे. कारण 2014 नंतर या देशामध्ये जी राज्यव्यवस्था आलेली आहे त्या राज्यव्यवस्थेला कुणालाही शिकू द्यायचं नाही, कुठल्याही माणसाला आरक्षण असू द्यायचं नाही आणि या देशात संविधान आणि लोकशाही ही कायम राहू देणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था आपल्या देशामध्ये आलेली आहे. आणि त्यावेळी आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की ज्या जिल्ह्यातून एक राजकीय पॅटर्न तयार झालेला आहे जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहतो की बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव राजकीय व्यक्ती आहेत की ज्यांच्याकडे OBC असतील, ज्यांच्याकडे मुस्लिम असतील, ज्यांच्याकडे आदिवासी असतील आणि ज्यांच्याकडे गरीब मराठा जे आहेत हे सुद्धा आशेने पाहतात की आमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे बाळासाहेब आंबेडकरांकडे आहे. आणि अशा वेळी जेव्हा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली समूहामध्ये दंगली घडल्या पाहिजे असं वातावरण पूर्ण जिल्ह्यांमध्ये तयार झालेलं आहे, त्यावेळी बाळासाहेब आंबेडकर हे खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण असलं पाहिजे याची मांडणी करतात. तर खाजगी क्षेत्रातलं आरक्षण यावरची चर्चा हे समाजात होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण 50% अधिक हे क्षेत्र आहे जिथे आजवर कधीही आरक्षण लागू झालेलं नाही. दुसरं, बाळासाहेब आंबेडकर या रूपाने आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भातली मांडणी करताना हे सांगतात की आरक्षणाचं उपवर्गीकरण फक्त 13% का, ते 50% खुले असलेल्या क्षेत्रातही लागू झालं पाहिजे. आणि जर न्यायालयाने निर्णय दिला असेल तर पहिल्यांदा न्यायालयाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे की तिथे असलेल्या पोस्ट ज्या आहेत त्यामध्ये किती पद्धतीचे समूहांना न्याय मिळालेला आहे, किती पद्धतीच्या समूहांना तिथे प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. आणि म्हणून या 2 बाबींच्या संदर्भामध्ये आपल्या सगळ्या सुजाण नागरिकांमध्ये ह्याची चर्चा होणं गरजेचं आहे की आरक्षणाचं व्याप्ती जी आहे ती सरकारी नोकऱ्या बंद झाल्यामुळे खाजगी क्षेत्रात आरक्षण मागून ते मिळवण्याचा नवा लढा उभा करणं गरजेचं आहे. आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण होणार असेल तर ते फक्त 13% नाही तर 50% खुल्या गटासाठी सुद्धा लागू झालं पाहिजे. यासाठी एक नवा विचार जो आहे तो आपल्या जिल्ह्यात रुजवण्याची गरज आहे. कारण मला खात्री आहे की प्रतिष्ठानमधून जे जातं ते नुसतं महाराष्ट्रात जात नाही, तर जसं प्रतिष्ठानचा अभ्यास करायला इतर राज्यातून लोक येतात तसाच आपला जो विचार इथून जाणार आहे तो आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भातला असेल. इथे समूह जोडून घेत असताना आपल्याला जो नवा राजकीय प्रयोग अकोल्यातून झाला तो महाराष्ट्रात यशस्वी करायचा असेल तर पहिल्यांदा बौद्ध संघटित होणं ही काळाची गरज आहे. कारण या देशाचा आणि आपल्या राज्याचा इतिहास आहे की आंबेडकरवादी माणूस हा या देशाच्या लोकशाहीवर पहिला घाव कोणी घालत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा रस्त्यावर कोणी येत असेल तर तो आंबेडकरी समूह असतो किंवा आंबेडकरी माणूस असतो. आणि म्हणून त्या आंबेडकरवादी माणसाकडे पाहून ही जी राजकीय चळवळ बाळासाहेब आंबेडकरांनी उभी केली, वंचित समूहाला जोडून घेतलं, त्याची राजकीय शक्ती आम्ही अकोल्यात उभी केली. आणि पुढच्या काळात वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने येणाऱ्या 20 जिल्हा परिषदा आणि 212 पंचायत समितीच्या निवडणुका हे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात आहेत. त्या सगळ्यांमध्ये अकोला पॅटर्न यशस्वी करून ज्या पद्धतीने अकोल्याची जिल्हा परिषद आम्ही 25 वर्ष ताब्यात ठेवली ती पुढची 25 वर्ष आंबेडकरवादी चळवळीच्या माणसाच्या ताब्यात ह्या 20 जिल्हा परिषदा आणि 212 पंचायत समिती आणण्याचा संकल्प घेऊन आम्ही कालपासून कामाला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहे की राजकारण हे वाईट नाही, चांगली माणसं राजकारणात येत नाही, त्यामुळे गुंडे आणि लफंग्यांचा शिरकाव जो आहे तो राजकारणात मोठ्या प्रमाणात आहे. राजकारणाला दुरुस्त करायचं असेल, राजकारणामध्ये चांगली माणसं आणि चांगले विचार आणायचे असतील तर शिकलेल्या माणसांनी
प्रतिभा असलेल्या माणसांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे, आपला वेळ दिला पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी या राजकारणामध्ये चांगली माणसं पुढच्या काळात आली पाहिजे याचा प्रयत्न करावा असं आव्हान करतो. पुन्हा एकदा प्रतिष्ठाननी इथं बोलून सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सर. सर्व समावेशक असे विचार आपण इथे व्यक्त केलेले आहेत. शिक्षण